महत्वाचा प्रश्न आहे, कुठं आणि कसे. मित्रांनो, याच्यामध्ये 74 जे बांधव आहेत ते उच्च माध्यमिकसाठी आहेत, ते म्हणजे 9 ते 12 साठी आहेत. आणि जवळपास 733 आहेत ते 6 ते 8 साठी आहेत. आणि बाकीचे राहिलेले आहेत ते म्हणजे पहिला राऊंड आणि विथ कन्व्हर्जनचा राऊंड, जो काही 2 राऊंड लागलेले आहेत. त्याच्यामध्ये बाकीचे राहिलेले आहेत ते प्राथमिकसाठी आहेत. म्हणजे हा जो यांचं समायोजन होतंय येणाऱ्या काळामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एंडिंग पर्यंत, ते जास्तीत जास्त 6 ते 8च्या जागांवरती जास्त होणार आहे. आणि बाकीची आहेत त्यांच्यावरती 1 ते 4 ला जास्तसा फरकच नाही पडणार आहे. आणि 74 ज्या जागा आहेत त्या उच्च माध्यमिकला म्हणजे त्याच्यामध्ये जाणार आहेत. आणि यांचं हे जे म्हणजे समायोजन सध्या होतंय, म्हणजे कदाचित आता सेकंड फेजची मी जर वाट पाहते, तर मलाही असं वाटतं की अरे यांचं समायोजन होतंय, मग माझा 1 मार्काने राहिलाय तर माझा याच्यामध्ये नंबर लागला असता, आता आम्हाला संधी देण्यात येत नाही. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, सेकंड फेजसाठी जेव्हा फर्स्ट फेज साठी जेव्हा परमिशन देण्यात आली, तेव्हा एकूण 21,000 पदांना मान्यता मिळाली होती फर्स्ट फेज साठी. त्याच्यामधले जवळपास 19,000 प्लस पदं सध्या आपण बघतोय की म्हणजे रिपीटेड किती जरी असले ते फक्त भरलेले गेलेत. मग बाकीच्यांचं काय? हा एक मोठा प्रश्न आहे. मग त्या बाकीच्या जागा त्यांच्याकडे रिक्त होत्याच. आणि आता जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू जे काही झेडपीज आहेत, संस्था आहेत, यांच्याशी रयत जी काही मागणी घेते किंवा रयत त्यांच्याकडून जे काही इन्फॉर्मेशन घेते, ती मित्रांनो एवढीच आहे की पहिल्या टप्प्यामधल्या जागा किती आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही 21,000 होत्या, मग त्याच्यामध्ये काही जागा शिल्लक आहेत का याची शहानिशा केली जाते. परंतु जो काही मलाही आतापर्यंत म्हणजे अगदी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मलाही हीच भीती होती की यांचं जे समायोजन होतंय याचा परिणाम सेकंड टप्प्यावरती होतोय का? तर मित्रांनो, असा होणार नाही. त्याचं रिझन सांगते की परवा दिवशी जेव्हा आम्ही शिक्षण मंत्र्यांना भेटलो, आता ऍक्च्युली ते कालचं लाईव्ह झालं नाहीये, परंतु ते उद्या वगैरे आपण घेऊयात सेकंड फेज बद्दल आणि शिक्षण सेवक रद्द बद्दल जे माझे बांधव विचारतात त्यांच्यासाठी किंवा एडिटचे ऑप्शन आहेत, त्याच्यावरती आपण नक्कीच बोलूयात, कारण आज एवढा वेळच नाहीये. आणि मुद्दा वेगळा आहे, आपल्या व्हिडिओचं थंबनेल वेगळं आहे. सो या संदर्भात त्यांनी भेटले तेव्हा त्यांनी एकच आश्वासन दिलेलं आहे की रयतची जेव्हा कधी कोर्ट केस संपेल, त्यांची 1-2 ह्याच्यामध्ये संपणार आहे, हे तुम्हाला सांगते. त्या सर्व जागा जरी यांचं समायोजन केलं, सध्याच्या जे आपले बांधव आहेत त्यांचं समायोजन केलं, तर या सर्व जागा सेकंड फेजमध्ये याच टप्प्यात दिल्या जाणार आहेत. आणि मला असं वाटतं ही सर्वात महत्वाची दिलासादायक बातमी आहे. कदाचित तुम्ही याची शहानिशा आयुक्त साहेबांकडे पुण्यामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. सो ज्या काही आता म्हणजे आता ह्यांचं जर समायोजन झालं इन केस, ठीक आहे, तर मग यांचा रिक्त अपात्र गैरहजरमध्ये या सगळ्या जागा जातील आणि पुन्हा नव्याने सेकंड फेज मध्येच रयतच्या पूर्ण जागा येणार आहेत. आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या, रयतचं जरी समायोजन होत असलं तरी त्याचा सेकंड टप्प्यावरती मला जी काही माहिती मिळाली त्याच्यानुसार तितकासा परिणाम होणार नाहीये, कारण सेकंड टप्प्यामध्ये रिक्त अपात्र गैरहजर राऊंड हा पुढच्या फेब्रुवारी-मार्च पर्यंत चालणार आहे. पहिला टप्पा रिक्त अपात्र गैरहजर राऊंड जरी आता लागला नोव्हेंबर-डिसेंबर एंडिंग पर्यंत, तरी सुद्धा जो दुसरा टप्पा रिक्त अपात्र गैरहजर राऊंड आहे तो अगदी फेब्रुवारी-मार्च पर्यंत चालणार आहे. सो लक्षात घ्या, एखादा राऊंड लागला की त्याला 3 महिने जवळपास प्रोसेस लागते. चालते, हे आतापर्यंत आपण पाहतोय, माझ्या मनाने काहीच सांगत नाहीये. आणि त्याच्यामध्ये पूर्ण रयतच्या जागा देणार आहेत असं शिक्षण मंत्री बोललेत. पाहूयात आता ते शिक्षण मंत्री राहायला हवेत. वास्तविक पाहता शिक्षण मंत्र्यांनी बरेच थोडेफार चांगले पण डिसिजन घेतलेले आहेत. आतापर्यंत कुठे एवढ्या पदांची भरती झाली नव्हती, ती आता कुठं तर होती. गरिबांना न्याय मिळतोय. विनोद तावडे साहेबांनी जो काही पवित्र पोर्टल सुरू केलं त्याच्यानुसारच हे सगळं शक्य झालेलं आहे. परंतु या सगळ्या प्रोसेसला उशीर होतोय. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शिक्षकांना हक्काची नोकरी मिळत नाहीये, याची खंत आम्हाला नक्कीच आहे. सो मित्रांनो, यांचं समायोजन आहे रयत बांधवांचं. पहिल्यांदा मी प्रश्न क्लिअर करते. यांचं समायोजन 6 ते 8 मध्ये जवळपास 733 जागांसाठी होणार आहे. ज्युनियर कॉलेज 74 जागांसाठी होणार आहे आणि राहिलेलं प्राथमिकसाठी होणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, आताच मिळालेल्या लेटरनुसार या प्रोसेसला जवळपास ऑक्टोबर एंडिंग पर्यंत ही प्रोसेस संपते आणि नंतर तोपर्यंत आचारसंहिता लागते. मग सेकंड टप्पा कधी सुरू होणार आहे, तर सेकंड टप्पा एडिटचं ऑप्शनचे वाट पाहत आहात तुम्ही. मी बरेच पाहते कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुमचे क्वेश्चन आहेत. तर सेकंड टप्पा ह्याची वाट पाहत आहे. तर मित्रांनो, आता सध्या प्रोसेस सुरू आहे. एससीबीसी आरक्षण आलेलं आहे, त्यामुळे कदाचित हे आचारसंहितेच्या नंतरच लागू शकते. परंतु उद्या याच्यावरती मी सविस्तर मध्ये लाईव्ह येणार आहे आणि त्याच्यामध्ये मी सांगते, तुम्हाला पुढची अपडेट देण्यात येईल. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, शासन काय करतंय सध्या,